नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी मी हेमांशीला घेऊन खेळायला आणलं आहे, फिरवायला. तर तिकडे शिवानीची जी आई आहे तिकडे कपडे धुवायला सकाळी सकाळी गेली, त्याच्यामुळे इथं मी फिरवायला आणलं. तर तुम्हाला दाखवतो इकडचं नेचर, इकडे काय चाललं आहे आमचं काही, हे तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. हे पहा, हेमांशी खेळते. पहा हेमांशी, हे पाय शूटिंगमध्ये पाय, ते पाय ना, ते पाय फुल दाव आपले, फुल दाव. हां, जाय दे त्या अंकल फुल दे, जाय दे. हेमांशी मित्रांनो आता तुमच्याकडे फुल देईल. हां, पाहूया. जाय दे, जाय ते आणलं दे, जाय फुल दे, जाय ते हेमांशीला दे, दुसरे हेमांशीला दे फुल, जाय जाय हेमांशीला फुल दे, हेमांशूला फुल दे. हां, जाय दे पटकन. ती पाय पाहते तुला, ती पाय कशी पाहते ना. हस. तर मित्रांनो एकदम मस्त वातावरण आहे. ती पहा फुल देते ना, फुलाला फू अशी म्हणते. तर सकाळी सकाळी एकदम शांत वातावरण आहे आणि मस्त वाटतंय. तर तुम्हाला मी साईडचं नेचर दाखवतो. इथं साईडला पोली हाऊस आहे, आम्ही कामाला आलो इकडे. तरी आमच्या गावापासून साधारण 100 किलोमीटरवर आम्ही आलो आहोत. 100 ते 120 किलोमीटरवर आलो आहोत. तर इथे पोली हाऊस आहे आणि इकडच्या साईडला जो बंगला आहे तिकडे ते मालक राहतात. आणि इकडे पोली हाऊसमध्ये गुलाबाचे फुलं आहेत, ते तुम्हाला आता आम्ही तिच्यात जाऊन पण दाखवू. किती फुलं लागलेले आहेत ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये आपण दाखवतो. आणि साईडचे काही नेचर कसं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तर चला. तर हे पहा, पोली हाऊसच्या शेजारी रस्ता आहे दोन्ही साईडला. आणि इकडे हे पहा, थेट ह्या साईडला रस्ता जातो आणि इकडं बंगला आहे मालकांचा. इथं केळीचं एक झाड आहे, साईडला मिरच्या लावलेल्या आहेत आणि हे पहा आंब्याचे झाडं आहेत. आंब्यांचे झाडं जे आहेत ते मस्त आहेत. पोली हाऊसच्या चहूबाजूनी झाडं आहेत. आणि हे पहा हेमांशी खेळते मस्तपैकी. हेमांशू गाणं लाव ना. नाच नाच नाच. मस्त. तर हे पहा मित्रांनो, साईडला गवत आहे, त्याच्यामध्ये काही पिरले आहे की नाही ते नाही, उंगलं तर नाही, ते गवतच आहे मित्रांनो. पण भरपूर असे गवत दिसतंय, त्याच्यामुळं डायरेक्ट निळं दिसतंय. आणि हे पहा साईडला शेततळ आहे आणि हे पहा सूर्य किती वर आलेला आहे. तर आपण आता जाऊया पोली हाऊसमध्ये. चल ये इकडं, खोलून पाहूया. तर हे पहा मित्रांनो, मस्तपैकी फुलं आहेत आणि त्याला अजून लागलेलं नाहीत. हे पहा लहानले झाडं आहेत. तर आपण आता हेमांशीला घेऊन तिकडे जाऊ. त्या साईडला थोडे फुलं दिसतात, ते हेमांशीला आपण देऊ एखाद खुडून. तर जास्त करून मित्रांनो लाल फुलं आहेत. तर हेमांशीला आपण आता गपचूप एक फूल देऊ खुडून. तर हे पहा एकदम मस्तपैकी. आणि अजून पुढे जाऊया थोडं, तिकडे एक वेगळ्या कलरचे फूल दिसतंय, ते पण आपण हेमांशीला देणार आहोत. तर तिथं पिवळ्या कलरचं फूल आहे, तर तुम्हाला मी दाखवतो. गुलाबाला काटे पण भरपूर राहतात. तर एक पिवळ्या कलरचं फूल आहे, ते आपण खुडूया. तर हे पहा मित्रांनो, धर. तर हे पहा मस्तपैकी पिवळ्या कलरचं फूल आहे. तर आता बाहेर जाऊया गपचूप. काही जास्त करून लालच फुलं आहेत, पण त्याच्यामध्ये 1-2 कलरचे असतातच मिक्स.
तर आपण आता बाहेर निघूया. तर हे पहा मित्रांनो, हेमांशीकडे 2 फुलं आहेत. पिवळं फुलं आहे आणि लाल गुलाबाचं फुलं आहे. दोन्ही दाव, दोन्ही दाव. गाणं लाव आता. बस बस. तर मित्रांनो, आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.